अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गीता पंचामृतामधल्या तिसऱ्या पुष्पाची सुरुवात आपण करतोय। काही मंडळी नवीन आलेली दिसतात मला आजच्या दिवशी, त्यांच्यासाठी थोडंसं रिकॅप करणं गरजेचं आहे, कारण पहिले 2 श्लोक झालेत, आज तिसरा श्लोक आहे। पहिले 2 श्लोक जे होते त्याच्यामध्ये मुख्यतः कर्मयोग जो गीतेने सांगितला त्याच्यामधले महत्त्वाचे श्लोक होते। उद्धरेत आत्मनात्मानं आणि कर्मण्येवाधिकारस्ते। हे सेलिब्रिटी श्लोक आहेत, त्यामुळे आपल्याला माहिती असतं, लहानपणापासून हे श्लोक ऐकतच आलेले आहेत मोठं। आणि हे 5 श्लोक जे आहेत हे चिन्मय मिशन तर्फे निवडलेले आहेत। तुम्ही जर पाहिलं श्लोकाच्या पुढे लिहिलंय कुठल्या अध्यायातला आहे, तर पहिला श्लोक हा आत्मसंयम योगामधला आहे, 6वा अध्याय, उद्धरेत आत्मनात्मानं। दुसरा हा सांख्ययोगामधला आहे, कर्मण्येवाधिकारस्ते। आणि त्याच्या पुढचे 2 श्लोक जे आज आपण बघणार आहोत ते दोन्ही 9व्या अध्यायामधले। आणि मग शेवटचा श्लोक जो आहे, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, हा ज्याला एकाध्यायी गीता म्हणतात, 18व्या अध्यायामधला आहे। रिझर्वेशन की काय असं वाटतं 9व्या अध्यायाला 2 कसे काय मिळाले? 18 असताना नाही, 9व्याला 2 मिळाले, 18ला 1च मिळालाय। 9वा अध्याय जो आहे तो ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यात आवडता अध्याय आहे। त्यांनी 9व्या अध्यायावरचं सगळं भाषण, विशेषतः सुरुवातीचं स्तवन आणि त्याच्यानंतर झाल्यावर 10वा अध्याय जेव्हा सुरू केला त्याच्यावर टीका करायला, तरी सुद्धा 9व्या अध्यायाच्या इफेक्टमधून ते बाहेर पडले नव्हते। कित्येक ओव्यात त्यांनी 9व्या अध्यायावरच केलं की ते नवमीचे बोलणे, ते नवमीची बोलणे, मला ते नवमीचं जे बोलणं आहे त्याच्यासारखं परत बोलणं होणार नाही माझ्याकडनं, असा तो अभिप्राय होता। असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज जेव्हा संजीवन समाधीसाठी उतरले खाली, एका बाजूला निवृत्तीनाथ आणि एका बाजूला प्रत्यक्ष पांडुरंग त्यांचा हात धरून खाली आले, असं नामदेव महाराजांनी वर्णन केले ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं। त्यांना बसवलं त्यांनी, आणि मग ती शिळा जेव्हा लावायची वेळ आली तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी उघडली आणि 9वा अध्याय समोर ठेवला। 9वा अध्याय उघडून त्यांनी संजीवन समाधी घेतली। असा विशेष अध्याय राजविद्या राजगुह्य योग असं नाव आहे। एकंदरीत गीतेची जी विभागणी आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी जे शेवटी सांगितले की कांडत्रय निरूपणी गीता ही कोडीस वाणी। 3 कांडामध्ये मी भगवंतांनीच म्हणजे गीतेचं डिव्हिजन केले। ती कुठली कांड? तर कांड हा शब्द आपण कर्मकांड या अर्थाने वापरतो, त्या अर्थाने ते घ्यायचा नाही। 3 भागखंड असं म्हणून आपण, पहिलं कर्म, मग भक्ती आणि ज्ञान, अशी 3 कांड आहेत। सुरुवातीचा पहिला अध्याय तर अर्जुनाचा रडण्यातच गेला, अर्जुन विषाद योग, त्याचा पण योग केला त्यांनी, नुसतं अर्जुन विषाद नाही, अर्जुन विषाद योग, त्या योगाने तो कनेक्ट झाला। मग असंच त्याचा प्रश्न ऐकल्यावर दुसरा अध्याय जो आहे तो सांख्य योग आहे। सांख्य तत्वज्ञान हे भारतीय तत्वज्ञानातलं सगळ्यात अल्टिमेट मानलं जातं। कपिल मुनी त्याचे मुख्य प्रणेते। हे वाचल्यावर, सुरुवातीला गीता वाचल्यावर असा प्रश्न पडतो, ह्याचा खरं प्रश्न साधा होता अर्जुनाचा की लढू का नको सांग, आणि यांनी फारच कॉम्प्लिकेट करून ठेवलं सिच्युएशन। म्हणजे मला आठवतंय मी सगळ्यात शाळेत असताना जेव्हा गीता पहिल्यांदी वाचायला सुरुवात केली, प्रयत्न केला,
तेव्हा ते वय असतं, ते सगळे ॲक्शन मूवीज वगैरे असं ते असतं ना. पहिला खूप इंटरेस्टिंग वाटलं पहिला अर्जुन विषय आलो की काय शंख वाजतायत, हा हे शंख होतोय तो होतोय, सगळं स्टँड आहे, युद्ध काहीतरी होणार जबरदस्त. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये जे काय चालू झालं बंदच केली गीता. याच्या पुढे काही अर्थ नाही, काही पुढे ॲक्शनच नाही आहे. आणि अर्जुनाचंही तसंच झालं की हे काय तू सांगतोयस, काय मला काही झेपलं नाही. आणि मग त्याच्यातनं जे सुरुवात केली, 3रा अध्याय, 4था अध्याय, 5वा अध्याय, 6वा अध्याय, 4 अध्याय कर्मयोग. 6व्या अध्यायाला आपण जरी ध्यानयोग किंवा आत्मसंयम योग किंवा जीव शिवाचा संयोग म्हणत असलो तरी ते कर्मयोगाचंच कल्मिनेशन आहे. सो 4 अध्याय कर्मयोगासाठी. मग 7व्या अध्यायापासून सुरुवात केली भक्ती योगाला. 7, 8, 9, 10, 11 आणि 12व्या अध्यायाचा 12व्या श्लोकापर्यंत भक्तियोग चालू आहे. हे बरेच जणांना माहिती नसतं. लोकांना असं वाटतं भक्तियोग हा जो अध्याय हा पूर्ण भक्तीचा आहे, तसं नाही आहे. 12व्या अध्यायाचा 12वा श्लोक जो आहे तिथे भगवंताची लक्षणं तो विचारतो. आणि 13व्या श्लोकापासून सततम संतुष्टम हे जी सगळी अनपेक्षा, शुचिर्दक्षा, उदासीनो गतव्यता हे सगळं चालू झालं. ती लक्षणं ही ज्ञानयोगामधली आहेत. भक्ताची लक्षणं ही ज्ञानयोगाचा पार्ट. आणि मग जे उरलेली ती ज्ञानलक्षणं आणि मग 13, 14, 15 हे पूर्ण ज्ञानयोगाचे अध्याय. म्हणजे गीतेवर समजा आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला एक 2-3 मार्काचं उत्तर लिहिता आलं पाहिजे की काय काय डिव्हिजन आहे. आणि 15व्या अध्यायावर गीता संपली. 15व्या अध्यायावर गीता संपलेली. मग 16, 17, 18 काय पुरवणी कसली जोडली. तर 16 आणि 17 हे परिशिष्ट रूप आहेत. सगळ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत त्यांनी. 3 प्रकारची दानं, 3 प्रकारचे यज्ञ, 3 प्रकारची तप, प्रत्येक नुसत्या डेफिनेशन्स आहेत. आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी अजून खूप इव्हॉल्व केल्या आहेत त्या डेफिनेशन अध्यात्मातून. आणि 16, 17 हे झाल्यावर दैवी गुणसंपत्ती, आसुरी गुणसंपत्ती वगैरे. तरी 18वा एक अध्याय जो झाला त्याला कळसा अध्याय म्हणतात. एकाध्यायी गीता. खूप जणांचं असं वाटतं लोकांना की 18वा अध्याय म्हणजे रिव्हिजन केली शेवटी देवांनी. 17 अध्यायाचं पटकन नाही कळतं, 18वा अध्याय तुला एकदा रिव्हिजन करून सांगतो. तसं नाही आहे. तो कळसाध्याय म्हटलं जातं, पण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नव्याने सांगितल्या. म्हणजे मांडणी केली आहे सगळ्याची एक उजळणी म्हणून, पण नवीन गोष्टी पण सांगितल्या. तर अशी ही गीतेची रचना आहे. आणि त्याच्यामध्ये हा 9वा अध्याय जो अतिशय महत्त्वाचा अध्याय, राजविद्या राजवियोग, खूप छोटा अध्याय. त्यामुळे पाठ करायला देतात लहानपणी, पटकन पाठ होतो असं म्हणतात. सुरुवातच अशी एक इदम तु ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्यन श्रूयवे ज्ञानम विज्ञानसहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. मोक्षसे अशुभात असं ते आहे. म्हणजे मी तुला असं ज्ञान त्याच्यापुढे सांगणार आहे की सगळ्या अशुभ गोष्टींपासून तुझी मुक्तता होईल. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. तो हा राजविद्या राजगुह्य योग. आणि याच्यामध्ये या अध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे की खूप गहन याचा अर्थ गुह्य म्हणजे सिक्रेटरील असं पण आहे, आणि गहन याचा अर्थ कळायला अवघड पण अशा गोष्टी एका क्रमाने ते सांगत गेलेत. आणि बरेच महत्त्वाचे सिद्धांत, महत्त्वाची आश्वासनं भगवंतांची या 9व्या अध्यायात आलेली आहेत. आता हा जो श्लोक घेतलेला आहे त्याच्यामध्ये यद करोषि यद जुहोसि, यद करोषि यद अश्नासि, यद जुहोसि ददासि यद, यद तपस्यसि कौन्तेय. यद हा शब्द 5 वेळा आलाय. करोषि, अश्नासि, जुहोसि, ददासि आणि तपस्यसि. यत 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 असं 5 वेळा यत आलंय. ते सगळं मला अर्पण कर. तर कुठल्याही माणसाला, सामान्य माणसाला असं प्रश्न, असं का म्हणजे सांग ना सगळंच अर्पण कर. प्रत्येक असं जे खाशील ते पण कर, जे पिशील ते पण कर, असं कशाला 5 वेळा. OCD आहे की काय है ना. तुम्हाला माहिती नसेल तर OCD, ज्यांना माहिती, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर खूप लोकांना असते की सतत असं हात स्वच्छ करायचं. आमच्याकडे किती त्यांना सारखं सॅनिटायझर लावतात 5-6 वेळा आणि परत तरी बघतात.
त्यांना विश्वासच वाटत नाही की कधी गोष्ट झाली आहे सच्च. किंवा ते एक उपाध्ये कन्या राशीचं वर्णन करतात ना, तसं की कुलूप लावून निघतो आणि एक जिना उतरून आला त्याला शंका वाटते की लागलंय की नाही कुलूप नक्की, परत जातो, ओढतो, असं 2-3दा करतो, ओढून पाहतो, 2-3दा ओढून पाहतो आणि मग घराबाहेर पडतो. नंतर त्याला वाटतं तो ओढल्यामुळे तो तुटलं नसेल ना. म्हणून परत एकदा बघायला येतो. तर तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये या ज्या 5 गोष्टी आहेत त्या स्वतंत्र आहेत आणि त्याच्याविषयी खूप विस्ताराने भगवद्गीता पुढे बोलते. या 5 गोष्टीला का महत्व आहे एवढं? मुळात या श्लोकाचा आधीचा जो श्लोक आहे ना, ज्याच्यावरचं एक ओवी आपण घेतली, पत्रम पुष्पम फलम तोयम वरची, यो मे भक्त्या प्रयच्छती, जी आपण आत्ता म्हणली की हे पत्र पुष्पफळ ते भजाव्या मिस केवळ. मिस याचा अर्थ निमित्त. वाचून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. म्हणजे तू काय अर्पण करतोस हे महत्वाचं नाही आहे, तू कुठल्या भावनेने अर्पण करतोस हे महत्वाचं आहे. ती भावना महत्वाची आहे, अर्पण करण्याची भावना. त्यामुळे ॲक्च्युली हे 26, 27, 28 हे 3 श्लोक जे आहेत ना, तर तसं पाहिलं तर पत्रपुष्पम फलम तोय. मला आठवत आहे, मी शाळेतले आज मित्र आलेले आहेत त्यांच्यासाठी, त्यांनाही आमचा एक शाळेतला मित्र आहे प्रसन्न जोग म्हणून, तो IITला होता मुंबई पवईला आणि त्याच्याकडे आम्ही तेव्हा इस्कॉनला जायचो रेग्युलरली. पुण्यात आला की पुण्यातल्या इस्कॉनला जायचो, मुंबईत गेलो की त्या पवईच्या जवळ त्यांचं इस्कॉन मोठं, तिकडे जायचो. आणि त्यांच्या त्या IITच्या हॉस्टेलमध्येच राहायचो आणि तिथे एक 2-3 असे इस्कॉनचे डिवोटी होते. तर त्यांची ती पद्धत होती की ते स्वतःच केलेलं खातात, दुसऱ्याचं खात नाही. स्वतःची काय जी खिचडी असेल व ती आपण काय करायची आणि मग ती त्या कृष्णाला अर्पण करायची आणि पूर्ण लोटांगण घालायचं. आणि जोपर्यंत असा आत्मभाव निर्माण होत नाही आहे की यांनी खाल्लं, तोपर्यंत ती ग्रहण नाही करायची. मला आठवतं पहिल्या दिवशी आम्ही गेलो, मी इतका वाट पाहतो, एक तर खिचडी गार खायला आवडत नाही. म्हणलं याला आता कधी भावना होणार आहे, कृष्ण खातोय असं आम्ही एकमेकाकडे बघत बसलो होतो. पण अशा प्रकारे असतं. म्हणजे रोनाल्ड निक्सन, तुम्ही ऐकलं असेल नाव कदाचित, कृष्णप्रेम असं त्यांनी नाव पुढे धारण केलं, रोनाल्ड निक्सन. रोनाल्ड निक्सनचा हिमालयात आश्रम आहे मर्कोलाला. असं म्हणतात ब्रिटिश अधिकारी होता आणि त्याला दक्षिणेत गेला असताना श्रीरंगपट्टणम देऊळ आहे, तिथे त्याला कृष्णाचा दृष्टांत झाला. म्हणजे त्याला सगळीकडे दिसलं की समुद्र आहे, त्याच्यामध्ये कमळं फुलली आणि सगळीकडे कृष्ण वर येतोय आणि बासरी वाजवतोय. आणि तो इतका भारावून गेला की ते सगळं त्यांनी सोडलं, त्यांनी स्वतःचं नाव पण बदललं कृष्णप्रेम. आणि तो सगळ्याच ठिकाणी मग गेला. तो रमण आश्रमात गेला, रमण महर्षींपुढे तो कित्येक तासनतास बसायचा. रमण महर्षी एकही शब्द याशी बोलायचे नाही. त्यांनी असं लिहिलंय की जे बऱ्याच जणांच्या अनुभवात असतो की रमण महर्षींच्या पुढे गेल्यावर नुसते शांततेचे तरंग माझ्या अंगावर येते असं मला वाटायचं, पण ते कृष्णप्रेम हे मला जाणवायचं. आणि मग तो त्या मर्तव्याला गेला, त्याने आश्रम मानला. त्याच्या बाबतीत असं सांगतात की तो खरंच हे करायचा, शिऱ्याचा प्रसाद करायचा आणि कृष्णाची मूर्ती होती, तो कृष्णाची मूर्ती घेऊन जगात सगळीकडे हिंडला कृष्णप्रेम या नावाने. तर शिऱ्याचा प्रसाद तो द्यायचा. आणि दिलीप रॉय चौधरी यांचं मी वाचलं होतं, दिलीप रॉय चौधरी म्हणून होते, एकदा गेले होते त्याला भेटायला, कोणतरी स्नेही होते त्यांचं. ते म्हणले की हा इतका वेळ बसायचा, 1-1, 2-2 दिवस, आणि कधी कधी मी असं पाहिलं की शिरा ॲक्च्युली खाल्ला जायचा. तर त्यांनी तिकडनं अरविंदोंना पत्र लिहिलं त्यावेळी, त्या काळात योगी अरविंदोंना, की असं असं हा करतो आणि हे असं मी स्वतः पाहिलेलं आहे, ते असं असू शकतं का खरं. आपल्याला काय डाऊट येणार की खिडकी बिगडी उघडी नाही ना, आपण कोण खाल्लं येऊन. पण अरविंदांनी त्याला उत्तर लिहिलं होतं की हो हे असू शकतं, प्रत्यक्ष खाऊ शकतो, त्यामुळे ह्याच्यात काही शंका तू बाळगू नकोस, त्याचा भाव असेल तर कृष्ण येऊन खाईल. पुढे असे अनेक त्याचे वाचलं होतं की तो ट्रेनने जाताना एकदा एक ब्रिटिश बाई भेटली, तेवढी उखडली त्याच्यावर की तू ब्रिटिश आणि हे काय चाललंय, काय कृष्णप्रेम.
हे कशासाठी तू सरळ केलं असं म्हटलं की तू फक्त मूर्ती काढायचं आणि दाखवायचं, बोलायचं पण नाही. त्यामुळे कुठल्या व्यक्तीच्या अंतःकरणात हा भाव निर्माण होईल हे सांगणं अवघड असतं. कर्मयोग आपल्याला जे सांगतो ते हे आहे की कुठलीही गोष्ट करताना ती मी विवर्जित केली पाहिजे. मी माझे असे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. हे मजची स्तव झाले परी म्या नाही जाणीतले, परी मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा, असं म्हणते. हे माझ्यात माध्यमात नाही होते, मी निमित्त आहे पण मी ऍक्च्युली करत नाहीये, हे ज्याला कळलं तो सुटला. पण हे कळून ठीक आहे, पण आम्हाला ऍक्च्युली जमत नाही ना, इम्प्लिमेंट करायला जमत नाही. आम्हाला असं अजिबात वाटत नाही की मी केलं नाही. स्वामी म्हणायचे की 3 गोष्टी कायम घोक्यात रोज. पहिलं म्हणजे मी कोणी नाही, दुसरं म्हणजे माझं कोणी नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला काही नको. ते म्हणायचे आपण किती भोगलं तरी ते लगेच कळत नाही. मी कोणी नाही, मी असं खूप म्हणतो आपण, पण लग्न झाल्यावर काही दिवसांनी त्याचा प्रत्यय लागतो की मी कोणी नाही. मग तरी सुद्धा पुढचा टप्पा सुटत नाही. मग मुलं वगैरे होतात आपल्या, परत आपण त्याच्यामध्ये अटॅच असतो. आणि मग मुलं जेव्हा त्यांचे शिक्षण होतात आणि जे म्हणतात की आम्ही जेन झी, तुम्ही मिलेनियल्स वगैरे, तेव्हा असं कळतं की ते वेगळ्याच कक्षेमध्ये आहेत. आपली आणि त्यांची कक्षाच वेगळी आहे आणि ते सोडून जाणार आहेत. आपल्या माध्यमातून ते आली आहेत, ते कुठे जातील जगात माहिती नाही. तेव्हा कळतं माझं कोणी नाही. पण स्वामी म्हणायचं तिसरी जी गोष्ट आहे, मला काही नको, हे अजिबात कळत नाही. ते हवं नको शेवटपर्यंत संपतच नाही. ते एकदा एक म्हणजे आजोबा असतात शेवटी टेकतात आणि वेळ येते जायची. तर सांगायचं कसं आहे ना, वेगळे लोक वेगळ्या पद्धतीने सांगून पाहतात की आता संपले आजोबा. शेवटी नर्स येते आणि म्हणते जे काही असतील मेसेज वगैरे ते डिलीट करून टाका व्हॉट्सॲपचे. तरी त्यांना कळत नाही. ते म्हणतात नाही रे काय. तर मग प्रत्यक्ष ती सांगते नाही नाही तुमचं आता संपलेलं आहे, तुमची काय शेवटची इच्छा वगैरे असेल, डॉक्टरही तेच विचारतायत, शेवटची इच्छा असेल तर सांगून घ्या. म्हणून तर तो आहे ना जवळ या जरा, काय सेकंड ओपिनियनसाठी दुसरं कोणी आहे का डॉक्टर. तर असं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत माणसाला माझ्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला पाहिजेत, हे सुटलेलं नसतं. आणि म्हणून भक्तियोग याचं टेक्निक देतोय तुम्हाला एका प्रकारे, की सुटत नाहीये ना तर मग प्रत्येक गोष्ट त्याला अर्पण करून कर. याच्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. सगळ्यात सुप्रसिद्ध कथा म्हणजे नामदेव महाराजांची अर्पण भक्तीच्या बाबतीत. कारण नामदेव महाराजांचा अधिकार खूप मोठा होता. वयाच्या 9व्या वर्षीच पांडुरंग त्यांच्या हातचं खायचा. पण अर्पण भक्तीची परिपूर्णता ही तेवढ्या ह्याच्यातनं येत नाही अशी कथा सांगते. आत्ताच आमचं नामदेव महाराजांनी तिथे समाधी घेतली, त्या ठिकाणी जाणं झालं. पंजाबात बरेच जणांना माहिती नसतं, नामदेव महाराज शेवटचे जवळजवळ 20 वर्ष पंजाबात होते. घुमंडला अमृतसरपासून अगदी अर्ध्या पाऊण तासावर त्यांचं समाधी स्थळ आहे. गुरुद्वाराच आहे पूर्ण. आणि पंजाबी लोक त्यांना प्रचंड मानतात. गुरु ग्रंथ साहेबामध्ये नामदेव महाराजांचे अभंग आहेत. तर असे नामदेव महाराज लहानपणी 9 वर्षाचे असताना ते पांडुरंगाला खायला वगैरे घालायचे. पांडुरंग त्यांच्या हातून खायचा, इतकं त्यांचा अधिकार होता. नैवेद्य भरवायचे देवाला. पण पुढे असं झालं की ही सगळी जी संत मंडळी होती, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान, सावतामाळी आणि नामदेव महाराज हे सगळे तीर्थयात्रेला गेले. अशी नोंद आहे इतिहासामध्ये कुठे कुठे ते गेले. आणि जेव्हा ते परत आले तीर्थयात्रेहून तेव्हा ते तेरडोकीला थांबले होते. तेरडोकी म्हणजे गोरोबा कुंभारांचं गाव. आणि ते गोरोबा काका म्हणायचे सगळे त्यांना, ते वयाने जास्त होते. कारण ते थांबले तर तिथे
सगळे बसले होते असे आपल्या भाषेत सर्कल करून, आणि ते त्यांचं काम चालू होतं मडकी करण्याचं वगैरे. तर ते म्हणले, मुक्ताबाई म्हणली की जरा मडकी तपासा तुम्ही. तर मडकी तपासा असं म्हणल्यावर त्यांनी काय केलं असेल, तर ते थापटणी असते याच्यात ते कच्चं ते घेतलं आणि त्यांनी पहिल्यांदा निवृत्तीनाथच्या डोक्यावर मारलं, ते हसले. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावर मारलं, ते पण हसले. आणि नामदेव महाराजांच्या डोक्यावर मारण्याच्या अवकाशात ते एकदम ओरडले, काय तुम्ही करताय, तुम्हाला मुक्ताईनी ती मडकी हे करायला सांगितली. पहिले दोन जे हसले तेव्हा ते म्हणले ते मडकं पक्क आहे पक्क आहे, आणि ह्याच्यात असंही नाही म्हणलं हे कच्चं आहे मडकं. तो भयंकर इन्सल्ट झाला नामदेव महाराजांचं, की असं कसं मला कच्चं म्हणला, ह्याला काही समजतं का, एकदम आहोजावरनं अरे तुरेच, मग काका वगैरे काही नाही, या गोऱ्याला काही कळत नाही. आणि डायरेक्टली पांडुरंगाकडे आले भांडायला की मी इतकं तुझ्यावर प्रेम करतो आणि मला कच्चं मडकं म्हणलं. तर त्याच्यावर पांडुरंग म्हटल्यावर कच्चं आहे तर कच्चंच म्हणणार ना. तो पांडुरंग पण असं म्हणल्यावर मग राग गेला आणि कुतूहल जागृत झालं की अरे बापरे, आता काहीतरी बघायला पाहिजे. का मी कच्चं का, मी तुझ्या एवढं प्रेम करतो, तू माझ्या एवढं प्रेम करतोस. त्याच्या पांडुरंग म्हणले की तुला हे जे वाटतंय की आपण एकमेकांवर प्रेम करतो हेच कच्चेपणाचं लक्षण आहे. अरे बापरे, मग आता काय करू. तर ते म्हणे तुला कळणार नाही, तू फक्त माझ्या सान्निध्यात राहील, तुला कळणार नाही, तुला त्या विसोबा खेचराकडे जायला पाहिजे. कोण विसोबा खेचर, नाव पण नाही ऐकलं. मग त्यांनी सांगितलं असं असं जा, तू आवंड्या अंगणातला जा, तिकडे भेटतील वगैरे. तर नामदेव ते म्हणले नाही, त्याच्यापेक्षा तू गुरुच करायचं म्हणतोस ना, म्हणजे मग ठीक आहे, मी तुलाच गुरु करतो, तेवढं लांब नको पाठवूस मला. तर त्याच्यावर पांडुरंगाचं उत्तर होतं की तू आधी हे म्हणलं असतास तर ठीक होतं, आता तू का म्हणतेस मला माहिती आहे, तुला जायचं नाही आहे, लांब प्रवास टाळायचा आहे, आता नाही पॉसिबल, आता तुला तिकडेच जायला पाहिजे. आणि म्हणून मग ते गेले शोधत. त्यांनी विचारलं होतं की काय त्यांचं म्हणजे काय मठ वगैरे आहे का, आश्रम आहे, काही नाही आहे, शिष्य आहेत का, कोण नाही, तूच पहिला शिष्य होणार आहेस त्यांचा, बाकी कोणी नाही त्यांचं शिष्य वगैरे. आणि मग ती कथा आहे की शंकराच्या पिंडीच्या वर पाय ठेवून एक म्हातारा म्हणून बसलेला आहे, चपला घातल्या आहेत वहाणा त्या काळातल्या, त्या मऊ राहण्याकरता तेल सोडलेलं आहे, आणि ते तेल त्या चपलांमधलं तेल त्या पिंडीवर गळते. काय राग आला असेल नामदेव महाराजांना, काय म्हणजे कोणाकडे पाठवलंय, आणि गळ्यात जाणवं परत. ते ओरडले की तुम्ही काय, तुम्हाला शुद्धीत आहात का तुम्ही, असं कसं करताय. तर त्याच्यावर म्हणजे एकदा बॉलिवूडला शोभेल असं सीन येतो की डोळे मिटूनच नाही म्हणले की शुद्ध आणि बेशुद्ध याच्यात काय फरक असतो. एकदम सरकले हे, म्हणजे बेशुद्ध असल्या म्हणून असं बोलू शकत नाही, हा नक्की शुद्धीत आहे. तर ते म्हणले नाही, पण तुम्ही असं करताय, तुम्हाला असं कसं वाटत नाही, भाव असतो ना माणसांचा, त्याच्यात तुम्ही त्याचे पाय ठेवले. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, तू कुठे पाय ठेवलेस. तर म्हणतो मी दगडावर ठेवले. मग पिंड काय आहे, दगडच आहे, पण त्याच्यात भाव आहे माझा. तो म्हणलं ठीक आहे, पण मी आता वृद्ध झालोय, तुझं म्हणणं मला कळतंय, तू असं कर, माझे पाय उचल आणि दुसरीकडे ठेव. आणि मग तो जेव्हा पाय ठेवायला जातो तेव्हा ते पाय जिथे कुठे जातील तिकडे पिंड उत्पन्न होते. असं नामदेव महाराजांच्या अभंगात त्यांनी म्हणलंय की जो मान बिल्वपत्राला दिला जातो पिंडीवर वाहण्याचा, तो मान तुमच्या पायाला दिला जातो. आणि त्याच्या विसोबा खेचरांचं उत्तर आहे की ह्याचं कारण भाव. हा भाव खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्यक्ष तू आहेस असं वाटणं व्यवहाराच्या असं म्हणतात ना की तुम्ही सगळ्या गोष्टीचा आव आणू शकता पण पैशाचा आव आणू शकत नाही, असं आपण म्हणतो. तसं परमार्थामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टीचा आव आणू शकता, सगळ्या गोष्टी तुम्ही मुखवटा घालून दाखवू शकता, पण तुम्ही भाव नाही आणू शकत. हीच गोष्ट अशी आहे की जी गोष्ट आतनच असते. याचा अर्थच असा आहे की आपल्याकडे दोन प्रकारच्या विद्या सांगितलेल्या आहेत, पराविद्या आणि अपराविद्या.
अपराविद्याचा अर्थ सगळे फिजिकल सायन्सेस, की जी तुम्ही कितीही शिकलीत तरी जेव्हा तुम्ही देह सोडाल तेव्हा त्याचं ज्ञान तुमचं कॅरी फॉरवर्ड होणार नाही. ते परत पहिल्यापासून, म्हणजे जेई किंवा नीटमध्ये टॉपर जरी आला तरी पुढच्या मी परत अभ्यास करायचा. त्याला अपवाद फक्त या पराविद्येचा आहे. आपल्याकडे असं म्हणतात की पराविद्येमध्ये तुम्ही जे काही कराल ते संस्कार जे असतात त्या संस्कारांसकट जीव, त्याला तन्मात्रा असा शब्द आहे शास्त्रामध्ये. तन्मात्रे सकट तो जीव पुढच्या प्रवासाला जातो. केलेलं काही वाया जात नाही असं जे संत म्हणतात ते या अर्थाने. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणात लहानपणीच कसा काय भाव निर्माण होतो असा प्रश्न आपल्याला पडतो. जसं भक्त प्रल्हादाची गोष्ट आहे की लहानपणीच म्हणजे राक्षसाच्या पोटी जन्मलेला, पण त्याला दुसरं तिसरं काहीच दिसत नव्हतं, फक्त नारायण. आणि कसं असतं, वडिलांना राग याचं कारण काय होतं, कारण तो विरोधी पक्षातला झाला ना, एकदम पार्टी बदलली त्यांनी, देवांकडे गेला तो. आणि म्हणून मुलगा असूनही एवढा राग की त्याला मारायचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी केल्या, की त्याला काय कड्यावरनं ढकललं, तो पिसासारखा खाली आला, मग काय उकळत्या तेलात टाकलं, काही झालं नाही. हत्तीच्या पायी तोडवायचा प्रयत्न, हत्तीनेच नमस्कार केला. तलवारीने मारायचा प्रयत्न, तलवारीची धार गेली. असे अनेक सांगितलेत त्याने. आणि शेवटी हिरण्यकश्यपूने विचार केला कशाने त्याला काही होत नाहीये. मग त्यांनी काय ट्रिक केली, त्याची जी पत्नी होती म्हणजे प्रल्हादाची आई कयाधू, तर तो म्हणला की तू याला विष दे. त्याला माहिती होतं पतिव्रता, काल आपण त्या काळात होतो, पण ते तू विष आहे, तुझ्या तपाचं सामर्थ्य जे आहे त्याच्याने ह्याचा नक्की परिणाम होईल. आणि म्हणून असा तो प्रसंग आहे की ती विष आहे. पतिव्रता स्त्री असल्यामुळे तिला देणं भाग आहे, नवऱ्याने सांगितले ऑर्डर. पण देऊ कसंच, पोटच्या लहान मुलगा तो खाऊ मागतोय आणि ही विष घेऊन जाते. आणि तो प्रसंग असा आहे की ती जाते आणि तिला ते सहन होत नाही. मग ती काय करते, स्वतःच खायला सुरुवात करते. तो म्हणतो आई तू माझा खाऊ का खातेस, माझा खाऊ असा नाही खायचा. तर तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. ती म्हणते नाही नाही. तो म्हणतो नाही मला दे, म्हणून तो ओढायला लागतो. शेवटी ती सांगते की मी आता थांबवू शकत नाही, पण हे विष आहे बाळा, हे खाऊ नाहीये आणि हे नाही तुला देऊ शकत मी. त्याच्यावर प्रल्हादाचं उत्तर आहे ते जबरदस्त आहे. तो म्हणतो आई तू मला लहानपणी कुठे वाढवलंस, तर नारदांच्या आश्रमात. नारदांनी आपल्याला काय सांगितलं होतं की सगळीकडे फक्त एकच तत्व भरून आहे, परमेश्वर तत्व भरून. बरोबर, हे बरोबर आहे ना? बरोबर. मग या विषयामध्ये कोण आहे? हे विष त्या परमेश्वराच्या बाहेर आहे का? नाही. देणारी कोण आहेस तू? तू परमेश्वराच्या बाहेर आहेस का? नाही. घेणारा कोण आहे? मी परमेश्वराच्या बाहेर आहे का? नाही. तर मग परमेश्वरच परमेश्वराला कसं काय मारेल? असं होऊच शकत नाही. आणि असं म्हणून त्याने विष प्राशन केलं आणि त्याला काही झालं नाही. कथा फार सुंदर असतात. हे सांगायचा प्रयत्न करतात की भाव जो उत्कट असेल तर तो काय वाटेल त्या थराला जाऊन वाचतो. मला गमतीचा भाग म्हणून हे नाटक मी पाहिलं होतं एकदा. हा सीन जो शेवटचा आहे ना, हिरण्यकश्यपू येतो वगैरे, आणि काय झालं, तो जो छोटा मुलगा होता प्रल्हादचा रोल करणारा, हे तालमी चालले तर तोपर्यंत ठीक होतं. हिरण्यकश्यपू त्याला नॉर्मल असं काका वाटत होता काय नाही. पण ज्या दिवशी ती ड्रेपरी आणली त्यांनी सगळी, तर हिरण्यकश्यपूला त्यांनी जो मेकअप केला पाहिला तो हादरलाच की हा आहे फायनल. बाहेरचं हिरण्यकश्यपू नरसिंहाचा मेकअप पाहून तो हादरला की नरसिंह हा आहे, हा खांबात लपून बसणार आहे. तर मग काय झालं, ते स्टेजवर त्यांनी काय केलं तर 2 खांब केले होते. कारण प्रल्हाद जेव्हा शेवटी तो विचारतो हिरण्यकश्यपू त्याला की तुझा देव कुठे आहे मला सांग, तर तो म्हणतो कुठे आहे काय विचारतोस बाबा, कुठे नाही मला सांग, असं विचार, कुठे नाही. म्हणून त्यांनी काय केलं होतं, स्टेजवर 2 खांब केले होते. हा प्रश्न विचारता यावा थिएट्रिकली म्हणून. आणि पहिला खांब असाच पोकळ केला, दुसऱ्या खांबामध्ये त्या
नृसिंहाला लपवायला सांगितलं होतं. आणि ह्याचं काय झालं, लहान मुलाचं, त्यांनी ते पाहिलं विंगेत, तो सगळा मेकअप बिकअप नरसिंहाचा, आणि ती एंट्री झाली. हा छोटा तो येतो हिरण्यकश्यपू, सांग कुठे आहे तुझा. तो पहिला, या खांबात आहे का. तो म्हणला, हो याच खांबात आहे. आता त्याला माहिती होतं की हा काम तोडता येत नाही, इथलं काही निघणार नाही. तरी तो विचारतोय, नाही पण याही खांबात आहे का. आणि मग शेवटी ते झालं सेटल. याही याही आहे ना, मग हाच तोडणार असं म्हणून तोडल्यावर जो ते रौद्रस्वरूप बाहेर आला, तो हा एका घाबरला. आता त्या हिरण्यकश्यपूने त्या प्रल्हादला कडेवर घेतलं. तो पळतोय आणि त्याच्या मागे नृसिंह पळतो. असा सीन मी पाहिला आहे. म्हणजे मरेच तर हसतो असं म्हणतात, तसं ऍक्च्युली म्हणजे गडाबडा लोळायची वेळ आली ते पाहून. यत करोशी यद अश्नासी यद जिओसी ददासी यत. त्यामुळे कुठलंही कर्म अर्पण करणं संपूर्णपणे भगवंताला, त्याच्यामध्ये अश्नासी या शब्दाचा वापर आहे, खाणं. असं म्हणतात ही सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आहे, कारण याच्यामध्ये ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. खाताना अन्नमय कोश म्हणतो ना आपण, शरीर आणि मन हे अन्नमय कोशातून निर्माण झाले. बाहेरचा एक भाग तुम्ही तुमच्या शरीरात घेता आणि तो तुमच्या शरीराचा भाग होतो, अन्नमय कोशाचा भाग होतो. आणि त्याच्यामुळे विशेष लक्ष द्यायला पाहिजे या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. आपल्याकडे ज्या प्रथा आहेत की जेवायच्या आधी नैवेद्य दाखवायचा, एक श्लोक म्हणायचे. जे श्लोक आपण म्हणतो ना त्याचं काय सिग्निफिकन्स आहे, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवे ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतं ब्रह्मेन तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना, किंवा मराठीमध्ये जे म्हणतो वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता भुकाचे. आता हवन हा शब्द वापरला आहे त्यांनी. हवन शब्द कुठे असतो, तर यज्ञामध्ये असतो. म्हणजे आपले लोक असं सांगायचा प्रयत्न करतायत की हवन केल्याप्रमाणे तू खा. म्हणजे काय, तर तुम्ही जर बघितलं असेल की यज्ञ ही संकल्पना आता जवळजवळ नाहीशी झाली, पण जिथे कुठे चालतात तर तो जो यज्ञोपवीत असतो त्याला एक नियम असतो की एकदा तू बसलास यज्ञाला, इट्स अ मेंटल प्रोसेस की तुम्ही एक समिधा अर्पण करायची आणि सगळा फोकस त्या समिधेवर ठेवायचा जोपर्यंत ती पूर्ण नामशेष होत नाही तोपर्यंत, मगच पुढची समिधा. म्हणजे असं नाही की बाबा तर 3-4 तास आम्ही करतो, जळला की थोडं हिंडून येतो मी पुढच्या करतो, नाही. तुम्हाला ती एकाग्रता असतं महत्वाची. तसं खा असं तो श्लोक सांगतो. आपण तपासून बघा, आपण स्वतः असं खातो का. की एखादा घास घेतल्यावर जोपर्यंत तो नाहीसा होत नाहीये तोपर्यंत सगळा तुम्हाला अवेअरनेस त्या घासावर ठेवायला पाहिजे. त्याला हवन केल्यासारखं खा असं म्हणतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे झेन संप्रदायात असं म्हणतात की झेन साधू का एनलायटन होतात, त्याचं उत्तर त्यांनी असं इंटरेस्टिंग दिलंय, कारण ते एक सफरचंद एक दिवसभर खाऊ शकतात. अँड देअर लाईक द सिक्रेट ऑफ देअर एनलायटनमेंट. म्हणजे काय की पूर्ण त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये असतात संतपणे. आपल्याकडे पातंजली योगसूत्रामध्ये कूर्म नाडी नावाची एक नाडी सांगितली की कूर्म नाडीवर संयम करा असं सूत्र सांगतं. आणि आजचा काळ असा आहे की बरेचशा व्याधी, बरेचसे शारीरिक आणि मानसिक आजार हे त्या कूर्म नाडीवरचा संयम नसल्यामुळे होतात. आम्ही त्याला सायन्समध्ये हरी करी वरी सिंड्रोम म्हणतो. हरी म्हणजे इंग्लिश हरी, करी विशिष्ट पदार्थच पाहिजे, आणि तिसरी गोष्ट काय बोलायलाच नको. स्वामी चिन्मयानंदांनी अनेक ठिकाणी म्हणलेलं आहे की चिंतन करायला पाहिजे तर फक्त चिंता करतो माणूस. तर यद अश्नासी ही गोष्ट जी आहे ही खूप महत्त्वाची आहे, सगळ्यात महत्त्वाची. मला या सगळ्या 5 याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं यद अश्नाशीच वाटतं नेहमी. अत्यंत संथपणे आणि सजगपणे तुम्ही जर खायला लागलात
तुमचं आयुष्य पूर्ण ट्रान्सफॉर्म होऊन जातं. इटिंग मेडिटेशन म्हणतात त्याला. तसं खात नाहीत लोक, बेशुद्ध असतं. मग आमचे सर म्हणायचे शाळणपणी, सगळे बेशुद्ध असतात खात, शुद्धच नसते. प्राण्यांना जी बेसिक शुद्ध आहे ती पण माणसाला नसते. डिमांड आणि सप्लाय साधा नियम आहे निसर्गाचा. तुमचं शरीर का बाहेर गेलंय? हिमालयात असताना मी एका पेशंटची गोष्ट सांगितली जातात. ते माझ्याकडे पेशंट आला होता रिपोर्ट दाखवायला, आणि सगळं आलं होतं रिपोर्टमध्ये की कोलेस्ट्रॉल जास्त आहे, व्हिटॅमिन D3 कमी आहे, अजून काय क्रिएट वाढले, क्रिएटिन वाढले वगैरे वगैरे असं. आणि तो म्हणला की ह्याचा असा गुंठा मंत्री होता, टिपिकल चेनबिन घालून, विस्तारित मध्य प्रदेश. तर तो म्हणला हे सगळ्या मोठ्या टेस्ट केल्या आहेत म्हणे, ते डॉक्टर समजून सांगा, आपल्याला काय कळत नाही यातलं. तर असे नेहमीच येणार होता, गप्पा चालल्या होता. मग त्याला म्हणलं हे कसं आहे की तुम्हाला गुंठामंत्री जे असतात, तुम्हाला माहिती आहे आपण पुण्याच्या आजूबाजूला कशी बांधकामं करतात. तर म्हणलं तसं आहे, तुम्हाला 1 FSIची परवानगी असताना तुम्ही 4 FSI बांधून ठेवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मटेरियल्स तो असं निकृष्ट आहे की तो सेंट्रल जो बीम आहे तो आता हालायला लागलाय. कोलेस्ट्रॉल म्हणजे म्हटलं पंपिंग बिघडलंय तुमचं, पंपच होत नाही, पाणी वर येत नाहीये, आणि ड्रेनेज सिस्टीम पण चोक झाली, तुम्ही क्रिएट वाढलंय. त्यामुळे आता तुम्हाला फायनल वरची डिमॉलिशनची नोटीस यायच्या आधी रिकन्स्ट्रक्शन आधी नीट करून घ्या. कारण असं आहे की लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आहेत त्याचं बेसिक कॉज इथेच आहे की बेशुद्ध अवस्थेत आहोत आपण. खरोखर आहे गोष्ट की जी रिक्वायरमेंट आहे ती कळतच नाही आपल्याला. म्हणजे एखादा माणूस जर दिवसातून 2दाच खायला आला तर आपल्याला तो योगी पुरुष वाटतोय, नाही आहे, तशीच गरज एक मुळात. आजचं सायन्स जे सांगतं इंटरमिडियंट फास्टिंग वगैरे, थोडंसं मेडिकलमध्ये शिरतोय मी आज, पण ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे असं म्हणतात की 2 जेवणाची गरज माणसाला ही फक्त 40पर्यंत असते, त्याच्यानंतर नाही, अनलेस यू आर फिजिकली व्हेरी ॲक्टिव्ह. कारण कॅलरी वाईज म्हणजे आम्ही साधारणपणे गणित सांगतो की वयाच्या 30पर्यंत यू कॅन कॅल्क्युलेट युअर वेट बाय 40. म्हणजे साधारण 70 वर्षाचा माणूस असेल, 70 किलोचा माणूस असेल तर 40ने गुणलं म्हणजे 728, 3000 कॅलरी रिक्वायरमेंट असते ती शीट. पण ती हळूहळू ती 40चं जे फॅक्टर आहे तो कमी 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 होतो 20पर्यंत येतो. म्हणजे शरीर तेच, पण वय वाढल्यावर रिक्वायरमेंट इतकी कमी होते कॅलरीजची, त्यामुळे तुम्ही जे काही एक्स्ट्रा देता त्याचा परिग्रह होतो अध्यात्माच्या भाषेत, आणि तो सगळ्या व्याधींना कारणीभूत ठरतो. त्यामुळे यद आसनास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे काही खातो ते अत्यंत सजगपणे खायला पाहिजे शरीर टिकवायचं असेल तर. परमार्थ त्याचे पुढे जाऊन सांगतोय की सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवनी करते जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, की तुम्ही ते ब्रह्म समजूनच खा. आणि उदरभरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म, की ती आहुती तुम्ही देताय ती पूर्णाची आहुती देत आहे या भावनेने खा. पण निदान आपण शरीरापुरतं तरी बोलू की आपल्या शरीर चांगलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी नंतर. पण असं असतं आणि लोक काय वाटेल ते ठरायला जातात. स्वामीजी नेहमी ते एक गोष्ट सांगायची की एक गुलाबजाम खायची स्पर्धा होती आणि बोली लागली आधी. एक म्हणला मी 20 खातो, दुसरा म्हणला मी 30 खातो, मग 40पर्यंत गेलं. आणि मग एक कोणी तर विचारलं की कोणी 50 खाणार आहे का. तर एक माणूस उठला, तो म्हणला मी जरा जाऊन येतो 5-10 मिनटं बाहेर, चालेल का, मग नंतर सांगतो. म्हणजे ठीक आहे जाऊन या तुम्ही, ब्रेक आहे आपला. तो येतो परत थोड्या वेळाने आणि तो म्हणतो 50 खाईन मी. आणि सुरू होते स्पर्धा, तो खातो की 50. ते सगळं होतं आणि त्याच्यानंतर ते विचारतात की तुम्ही खाल्लं ठीक आहे, जिंकला तुम्ही स्पर्धा, पण मला एक प्रश्न आहे की तुम्ही ते मध्ये जाऊन आलात ते कशाला जाऊन आलात बाहेर. तो म्हणतो ते मला कॉन्फिडन्स नव्हता की मी खाईन की नाही, म्हणून मी हलव्याच्या दुकानात गेलो, 50 गुलाबजाम खाऊन बघितले आधी. मग कॉन्फिडन्स आला, मग म्हटलं आपल्याला जमणार आहे आता. यद करोशी यद अश्नासी यद जुहोसी. जुहोसी याचा अर्थ यज्ञ. आता यज्ञ ही संकल्पना
भगवद्गीता ज्या काळात सांगितली गेली त्या काळात जशी होती तशी आता अजिबातच राहिलेली नाही. किंबहुना तुम्ही भगवद्गीतेचा नीट विचार केला तर तेव्हा सकाम उपासना प्रचंड बोकाळलेल्या होत्या. असा जो काळ होता की कर्मकांडाचं प्रचंड स्तोम माजलं होतं. आणि भगवद्गीतेचा शिअर ब्रिलियन्स आहे हा, की बंड तर करायचं पण अशा पद्धतीने करायचं की लोकांना विरोधही करता येणार नाही. म्हणजे तुम्ही बघा, यज्ञाची कल्पना वेदांनी इतक्या प्रमाणात केली की असा यज्ञ तसा पाहिजे, मग त्याचे रूल्स रेग्युलेशन, असं केलं तर अमकं फळ तमकं फळ, त्याची निषिद्ध गोष्टी वगैरे, हे सगळं तेवढंच फक्त होतं त्या काळात. लोकांना बाकी काही करायचंच नाही, लोक यज्ञच करत बसायचं. भगवद्गीतेने यज्ञ हा शब्द इतक्या ठिकाणी वापरला पण कुठेही प्रचलित अर्थाने वापरला नाही. म्हणजे ते नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा सावरकर जेव्हा म्हणायचे ना की तुम्ही शस्त्र शिकून घ्या, आपल्याला भारत स्वतंत्र करायचा असेल तर आपल्याला शस्त्रांपासून लांब राहताच येणार नाही. तुम्ही कशी बंदूक चालवायची शिकून घ्या, नळी कुठल्या दिशेला फिरवायची हे आपल्या हातात राहील नंतर. आत्ता तुम्ही त्यांचे शिकवता शिकून घ्या. तसं आहे भगवद्गीतेचं, की सगळं वापरलं, फक्त नळी त्यांच्या डोक्यावर ठेवली. तुम्ही बघा, यज्ञाची संकल्पना ही कम्प्लिटली रूपकात्मक मांडलेली आहे गीतेने, कारण तो ज्ञानयज्ञच आहे. पुढे पुढे आपण जेव्हा शिकतो की यज्ञ असं म्हणतात, कुठे काही सकाम नाही, कर्मकांड नाही, कुठले विधी नाही, भगवद्गीता काही सांगत नाही. एक दिवा लावा का एक उदबत्ती लावा असं पण कुठे भगवद्गीतेत सांगितलेलं नाही. देवा पुढे लावू नका असं पण सांगितलेलं नाही. पण सगळा मुख्य जो रोख आहे तो ज्ञानाकडे, कारण भगवद्गीता इज सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन. ज्ञान ही प्रधान गोष्ट आहे. हे जे काही सगळं चाललेलं आहे कशासाठी अर्पण करायचं, कारण जोपर्यंत मी विवर्जित होणार नाहीस तू तोपर्यंत ते ज्ञान उत्पन्न होणार नाही, याच्याकरता चाललं. तर असं हा गुह्य परम ज्ञान अर्जुनाला 9व्या अध्यायामध्ये द्यायला सुरुवात केली भगवंताने. नारायण दातार म्हणून मुंबईतले एक खूप स्वामींच्या निकटचे, त्यांनी सगळी गीता अतिशय सोप्या शब्दात काव्यबद्ध केली. तर त्याच्यातलं एक पद आता आपण ऐकतोय, गुह्य परम पंडुसुता सिद्धी म्हणते.
छान. अजून एक गंधर्व आपल्याकडचे. गंधर्व सेना जी आहे त्यांची ओळख आपण क्रमाक्रमाने करून देतोय. सिद्धी सध्या खूप तिचा कामाचं प्रचंड वर्कलोड असतानाही आली तिथे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सध्या ही सगळी पिढी काम करते. ती नेहमीच केंद्राला ती येते, तर म्हणजे केंद्राला जी येणारी लोक आहेत त्यांना ती माहितीच आहे, मी ओळख वेगळी करून देत नाही. पण स्वामीजींकडे पहिल्यापासून गाणारी जी मंडळी आहेत त्याच्यापैकी सिद्धी आहे. आणि वेदांत आता नव्याने आपल्याकडे आलेला टॅलेंट आहे. त्याच्याविषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो योगेश समसीजींचा शिष्य आहे. आपलं भाग्य आहे, त्यामुळे तो आलाय आपल्याकडे. तो आणि संपदा. आता आमचा योग आला होता, त्यांच्या लग्नाला गेलो होतो गुजरातमध्ये नवसारीला. तिथे त्यांनी आम्हाला तिथे राहायला सांगितलं, राहायची व्यवस्था केली. ते पारशी घर होतं, एक 100-1 वर्ष जुनं काहीतरी घर, खूप वेगळ्याच पद्धती. 100 का 125 वर्ष जुन्या घरात आम्ही होतो. आणि मी आता जसे ते लाकडी जिना होता आणि त्याच्या खाली अतुल स्वामींचं जे कार्य गुजरातमध्ये करतो त्याच्यावर वरच्या मधलं मी, माझ्यासमोर योगेश समसीजींचं सगळं कुटुंब होतं. आणि गंमत अशी की त्यांनी ह्याला सांगितलं नव्हतं येणार आहेत. ते म्हटले तुम्ही बिझी आहे खूप, त्यामुळे मी येऊ शकणार नाही आहे. त्यामुळे त्याला ते सरप्राईज होतं लग्नात. आम्हाला त्याचं फार विशेष वाटलं. बाकी सगळी फॅमिली आधी आली होती आणि बरोबर लग्नाच्या वेळेला स्वतः समसी इथे आले. पूर्ण वेळ तबल्यात आहे. तसं संपदा पण पूर्ण वेळ संगीतात आहे. मुद्दामून आले. आता ॲक्च्युली हिमालयात गेले होते, पण तिथनं आल्यावर लगेच इकडे आले. त्यामुळे हे सगळं जे आहे ते स्वामीजींचं प्रेम आहे, बाकी दुसरं काही नाही. आणि अजून एक उल्लेख मला करायलाच पाहिजे, कारण ज्यांच्यामुळे अनेक लोकांना उत्साह आला आहे. उषभप्रभाताई पागे आपल्याला मुद्दामून आले आहेत. पुण्यात त्यांचं नाव कोणाला माहिती नाही असं नाही आहे. खरं त्यांची ओळख करून द्यायची स्वतंत्र विषय आहे. एवढं मोठं त्यांचं काम आहे. गिरीप्रेमी तुम्हाला माहिती असेल संस्थात. आज त्यांना जायचं आहे. गिरीप्रेमी तिथे एव्हरेस्टवीर सत्ता आले, तुम्ही पेपरात बातमी असली असेल, तर सगळ्यांचा कौतुक सोहळा आहे तिकडे. त्यांना तो अटेंड, त्यांनीच कारण गिरीप्रेमीची संस्थापना केलेली आहे, त्यामुळे त्यांना जाणं भाग आहे. आणि त्या पण इथे मुद्दामून आल्या, कारण आम्ही दर मंगळवारी सिंहगडवर भेटतो. त्या अजूनही येतात आणि त्या प्रचंड सह्याद्री आणि हिमालय त्यांनी पायाखाली घातलेला आहे. वर्ष 82 दर मंगळ. आणि आत्ता म्हणजे त्यांना ॲक्च्युली जायचं होतं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, हेमकुंड आणि बद्रीनाथचा ट्रेक, पण केवळ आपल्या डेट्स आधीच फिक्स होत्या म्हणून त्यांनी ती पुढे ढकलली एक आठवडा व्हॅली ऑफ फ्लॉवर्सची लगेच. कारण माझे बरेच मित्र त्या ह्याच्याबरोबर चालले, तर मला माहिती होतं, त्याही मला म्हणल्या होत्या. तेव्हा अशी लोक आपल्याकडे येणं हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. जो यत तपस्यसी कौंतेय सांगितलं, तप हे जे आहे ना, ते अनेक प्रकारचं तप असतं. तप या संकल्पनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर थोडीशी तोसीस, थोडीशी कुठेतरी डिस्कम्फर्ट तुम्हाला सहन करायची तयारी आहे का तुमचं ध्येय गाठण्याकरता. तपामध्ये ते अध्यरूत आहे. काहीतरी तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल आहे, पण ते करायची तुमची तयारी आहे का. त्याला तप तापणे या अर्थानेच म्हणतो ना आपण. तपायला लागतो. म्हणजे तुम्ही नर्मदेच्या परिक्रमेला वगैरे तिथे जर गेलात ओंकारेश्वरच्या इकडे, तर तिथे लोक हे रेग्युलर सांगतात की ती अनवाणीच केली पाहिजे, शरीर तापल्याशिवाय होत नाही वगैरे वगैरे. पण ते इतकं टोकाचा तप भगवद्गीतेला अभिप्रेत नाही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की म्हणजे ट्रेकिंगच्या मध्ये तर इंडिया हाईक्स वगैरे ते सुरुवातीला सांगतात की ट्रेकिंगची डेफिनेशनच काय की यू हॅव टू कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तुम्हाला हिमालयातनं पाहायचं आहे ना, तर पहिलं तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर आहे. तुम्हाला ज्या सुखसोयींची सवय लागलेली आहे घरामध्ये तसं मिळणार नाही. ते काय बेसिक रॉनेस पाहायचा हिमालयात एका टेंटमध्ये राहावं लागेल. 2 वेळेला बेसिक खायला मिळेल, बाकी काही नाही. बाकी आणूच शकत नाही. ते साधं पाणी हिमालयामध्ये तापायचं आलं एक भांडंभर, तर -डिग्रीमध्ये पाणी तापवायला जवळजवळ 1 तास लागतो.
थोडंसं पाणी तापायला, म्हणजे बर्फाचं पाणी करायला, अशा याच्यामध्ये काय आणणार ना बाकीच्या गोष्टी. त्यामुळे आपल्याकडे असं समजतात की तपश्चर्या करायची तर हिमालयात जायचं वगैरे, तर ते म्हणजे गमती तसं मी ऐकलं पण होतं की हिमालयामध्ये जेवढ्या वरच्या लेवलला माणूस बसलाय तेवढा वरचा योगी असं गमतीत म्हणतात की ते खूप महान आहेत. का? कारण ते 14,000 फुटावर आहेत. तर गमतीचा भाग सोडला तरी यत तपस्यस्ती कौंतेय तत् कुरुषु मदर्पण, जे तप करशील ते पण तू मला अर्पण कर, असं गीता सांगते. म्हणजे याचा अर्थ परत तोच आहे की त्याच्यातलं मी तप केलंय ही भावना तुला विसर्जित करायला लागेल. ती गोंधळकर महाराजांची गोष्ट आहे ना, एक माणूस रामाचं मंदिर बांधण्यासाठी त्यांच्याकडे आला आणि तो म्हणला मी अंतःप्रेरणेने लोकांकडे जाऊन वर्गणी गोळा केली आणि नियम एवढा एकच केला की प्रत्येकाकडनं 1 रुपया घ्यायचा, म्हणजे त्या काळातला, पण तरी 1 रुपया, जास्त नाही घ्यायचं, आणि शक्यतो सद्भक्तांकडनंच घ्यायचं. किती दारं मला ठोठवायला लागली तरी चालेल, असं मी ते गोळा केले सगळं आणि ते आणले आणि आता राम मंदिर बांधायचं. आणि मग राम मंदिर बांधून झालं आणि मग तो परत आला. महाराजांना म्हणलं बांधलं, आता काय करू सांगा. तर महाराज शांतपणे त्याला म्हणले आता एकच कर की मी ते बांधलं एवढं करून हे विसरून जा, बाकी दुसरं काही करू नको. तर ही अत्यंत अवघड गोष्ट असते. सुफी याच्यामध्ये ते होली शॅडोजची एक कथा आहे की एक माणूस असतो आणि प्रचंड मदत लोकांना करायचा, सत्कार्य खूप करायचा, आणि म्हणून स्वर्गातनं एंजल उतरतात आणि ते म्हणतात आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला काय पाहिजे सांग, तुला काहीतरी सिद्धी द्यायला आम्ही आलोय. काय सिद्धी देऊ? असं देऊ का की तू हाताला स्पर्श केला, माणसाला स्पर्श केला असता तो बरा होईल, आजारातनं बरा होईल. तो म्हणा असं काही सिद्धी नको. किंवा असं देऊ का की तू जिथे जाशील तिकडे धनसंपत्ती लोकांना प्राप्त होईल, ज्या घरात राहशील ते त्यांचे आर्थिक प्रश्न सुटतील. तो म्हणला असंही काही नको. मग काय देऊ? तर तो विचार करतो आणि तो सांगतो असं करा की मी जिकडे चालत जाईन तर माझी सावली ज्याच्यावर पडेल, ज्या ज्या व्यक्तींवर सावली पडेल त्या माणसांच्या आयुष्यातले सगळे प्रश्न संपतील, असं करा. आणि असं पुढे हे आहे की तो चालत जातो, सावली पडल्यावर त्या माणसाचा प्रश्न सुटतो, पण त्याला ते कधीच कळत नाही की आपल्यामुळे तो प्रश्न सुटला. सुंदर कथा आहे की माझ्यामुळे ते झालं हे मला कळून पण देऊ नका. अर्पण. त्यामुळे अर्पण भक्तीला विशेष महत्व आहे. जे यजशील ते अर्पण कर, जे तपशील ते अर्पण कर. यजन या शब्दावरनं आठवलं, कारण आता उद्या त्याची अनाउन्समेंट करूच आपण, पण 15 आणि 16 ऑगस्टला आपण एक आत्मवेद यज्ञ म्हणून आपल्या आश्रमामध्ये करणार आहोत. ज्याला माहिती नाही त्यांच्यासाठी मुद्दामून आत्ता सांगतो की समोरचा तुम्हाला जो डोंगर दिसतोय तिथे स्वरूप योगाश्रम आता नवीन परत बांधून झाला आणि त्याचे विश्वकर्मा पण इकडे आले. त्यांना ओळख करून दिली आवडणार नाहीत, श्रीकांतजी सेवक. परत त्यांनी पूर्ण नव्याने तो आश्रम बांधलाय, त्यांच्या देखरेखीखाली तो बांधला गेलाय. त्यांचं तेही असंच त्यांचा खूप ॲक्च्युली वेगळा प्रोग्राम ठरला होता, पण त्यांना मी पर्सनल विनंती केली म्हणून तो प्रोग्राम त्यांनी कॅन्सल केला आणि ते इथे आले. सगळ्यांचा परत लवकरात लवकर योग येऊ दे त्यांनी बांधलेला आश्रम परत पाहण्यासाठी. त्याच्यामध्ये आत्मवेद यज्ञ 15 आणि 16 ऑगस्टला करतो. याचं म्हणजे असं एक संकल्पना आहे की 24 तास आपल्याकडे जे असतात त्याचे 8 प्रहर मानले गेलेत. आपल्याकडे त्या 8 प्रहरांना नावं पण आहेत, प्रत्येक प्रहराला वेगळं नाव आहे. तर ते प्रत्येक प्रहरामध्ये आपण थोडा वेळ तरी ध्यान करायचं, असं ते आहे. सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6, थोडा वेळ तरी, जेवढं जमेल तेवढं प्रत्येक प्रहरामध्ये. आणि मग 9व्या प्रहरात त्याचं उद्यापन करायचं, अखंड अनुसंधान असं साधायचा प्रयत्न करायचा. असं ते आहे. 15-16 ऑगस्ट निवडायचं कारण तो पवित्र दिवस आहे. स्वामी स्वरूपानंदांची पुण्यतिथी असते, स्वामी रामकृष्णांची पुण्यतिथी असते, रामकृष्ण परमहंसांची, आणि अरविंदोंची तारखेनी जयंती असते. त्यामुळे एकत्र चांगले योग आहेत आणि आपला स्वातंत्र्य दिन आहेच आहे. तर यज्ञ याचा अर्थ गीता जे सांगते तो हाच आहे की तुम्ही हे सगळं शास्त्र का शिकताय, ते एकाच गोष्टीसाठी शिकताय, ते म्हणजे आत्मज्ञान. बाकी दुसरं काही नाही. जे काही तुम्ही कराल ते सगळं पॅराफर्नली आहे. बेसिक गोष्ट विसरू नका.
ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले की 700 श्लोक अध्याय 18 लेख परी देव बोलेले एक जे दुजे नाही. तुम्हाला असं वाटतंय 700 श्लोक आणि 18 अध्याय खूपच ज्ञान आहे, देव बोलेले एक जे दुजे नाही. देवाने एकच गोष्ट तुम्हाला, तर कॅलिडोस्कोप असतो ना, जरा फिरवलं की आपल्याला वाटतं डिझाईन बदललं, पण त्याच काचा असतात, तर फक्त फिरवलं की वेगळं डिझाईन वेगळं, असंच सगळं आहे खरं तर. त्याला एकच गोष्ट सांगायची की तू तोच आहेस, बाकी काही नाही. ही तू समजून पहिल्यांदा काही बुद्धीच्या पातळीवर, नंतर ती अनुभव, बाकी दुसरं काही त्याला सांगायचं नाही. त्यामुळे जे काही सगळे श्लोक आहेत त्याच्याकरताच त्याच वाटेने त्याच दिशेने आपण चाललेलो आहे की सगळं अर्पण कशाला करायचं. मुळात असा प्रश्न पडायची शक्यता आहे की का मी अर्पण करू. कारण माणसाला मीपणा हा इतका घट्ट चिकटलेला आहे, न कळत चिकटलेला आहे, जन्मजन्मांतरी तो चिकटत चाललेला आहे. त्यामुळे असं वाटतं आपल्याला, आपण ही म्हणजे पॉलिसी म्हणून म्हणतो की नाही सगळं देव करतोय वगैरे, असं खरंच काही आपल्याला वाटत नसतं. स्वतःचं कौतुक केलेलं प्रत्येक माणसाला आवडतच असतं. जे काय आपण केलेलं असतं ना, आपली जी निर्मिती असते त्याच्यावर आपल्याला न कळत जास्त प्रेम असतं की नाही, असतं, ऑब्व्हियसली असतं. जरी मी म्हणत असतो की नाही त्यांनी प्रेरणा दिलीस पुढे, सगळं ठीक आहे, म्हणायला ठीक आहे, पण तुला तुझं जास्त आवडतं की नाही इतरांपेक्षा, ही वस्तुस्थिती आहे. हे असं म्हणतात की माणूस जे काय करतो ते एका अर्थाने अमर होण्याचा प्रयत्न असतो. प्रजा का निर्माण करतो, कारण माझा डुप्लिकेट मी तयार करून जाणार जायच्या आधी, सो एका प्रकारे मी अमर व्हायचा प्रयत्न करतो. साहित्य का निर्माण करतो, की थोडं एक्सटेन्शन, मी गेलो तरी माझं साहित्य तरी वाचतील. जे काही तो सत्कार्य करतो, घरं बांधतो, बंगले का करतो, की एका प्रकारे इट्स अ प्रोजेक्ट इमॉर्टॅलिटी, इमॉर्टल व्हायचा प्रयत्न करतोय तो, की मी आहे, मला थोडंसं अजून एक्सटेंड होतं, एक्सटेंड होतं. बट ऑल दीज आर व्हेरी पुअर सबस्टिट्यूट्स, असं बघत इथं सांगते. तुम्ही जे काय करता व्हेरी पुअर सबस्टिट्यूट, किती करा ते समुद्राची लाट जशी किल्ले उद्ध्वस्त करत असतं, ते सगळं तुमचं उद्ध्वस्त होणार आहे. तुम्हाला खरंच इमॉर्टल व्हायचं असेल तर तुम्ही हे समजून घ्या की तुम्ही मुळात इमॉर्टल आहात. बनण्याचा प्रश्नच नाहीये. तुम्ही जे बनायचा प्रयत्न करताय ते तुम्ही ऑलरेडी आहात, फक्त ते समजून घ्यायचा प्रश्न. त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की स्वतःविषयीचं, व्यक्तिमत्वाविषयीचं जे प्रेम आहे तिथनं सुरुवात करायला लागते. ही पण खरी गोष्ट आहे, ते सोडून चालत नाही. कसं सोडणार ना. एकदा एक बेल वाजते आणि माणूस दार उघडतो, तो शेजारी एकदम तावातावानी असते बाहेर उभी, पोरगा शेजारी. मुलांची भांडणं झाली आपली, बघा किती लागलं याला. म्हणतो काय सांगता, तुम्हाला मुलगा आहे. म्हणजे तितकी बदलते, स्वतःच पर रट्टा घालते, तूच मारला असेल पहिल्यांदी. माणसाला कुठल्याही प्रकारे स्तुती जर केली तर माणसाचं स्टँड बदलतं आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे असं म्हणतात, परमार्थामध्ये असं म्हटलं जातं की स्तुती जो कोणी आपली करायला लागलं तर पहिली गोष्ट म्हणजे पळून जावं तिथनं. समर्थांनी सांगितलेलं आहे. समर्थांच्या बाबतीत असं म्हणतात, ते कीर्तन करायचंय आणि कीर्तन झाल्यावर लोक शोधायचं आहे ना, ते पळून जायचे. स्तुती कानावर पडायला नाही पाहिजे माझी, कारण त्याच्यामुळे माझा अहंभाव पुष्ट होऊ शकतो. निंदा पडली तर निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा पडली तर माणसाला सुधारणा, आणि ही खरी गोष्ट आहे. आपल्या आयुष्यात ज्या काही सुधारणा होतात त्या क्रिटिक्समुळेच होतात, कधी आपल्या स्तुतीपाठकांमुळे होत नाही. थोडंसं त्याच्यामुळे एनकरेजमेंट मिळेल आपल्याला की जरा करायचा उत्साह माझा वाढला. पण खऱ्या अर्थाने जर आपण सुधारतो, ते जे काही ऑब्स्टॅकल्स आपल्यामध्ये निर्माण होतात. म्हणून रामकृष्ण म्हणायचे की 2 प्रकारच्या कृपा असतात. एक जी कनवाळू कृपा असते आणि दुसरी जी कठोर कृपा असते. कनवाळू कृपाचा अर्थ आपल्याला जे पाहिजे ते घडणं, त्याला कनवाळू कृपा म्हणतात. की मी जी स्क्रिप्ट लिहिली माझ्या आयुष्याची तीच एक्झॅक्टली अप्रूव्ह झाली. पण कठोर कृपाचा अर्थ मला जे पाहिजे ते एक्झॅक्टली उलटं करते, मला असं नको होतं आयुष्यात व्हायला, हे झालं, आता काय. त्यांचं म्हणणं आहे की ही कठोर कृपा आहे, तुला समजत नाहीये पण ही कठोर कृपा, कृपाच आहे ती. आणि आमूलाग्र बदल जे काही आपल्या दृष्टिकोनामध्ये होतात ते बरेच वेळा कठोर कृपेमुळेच होतात. तर त्याच्यामुळे जी
काही वाटायला आलेली गोष्ट आहे, जी काही वाटायला आलेली कर्म आहेत, मग ते यज्ञाचा असू दे, तपाचा असू दे, दानाविषयी उल्लेख केलाय. म्हणजे जे देतोस ते पण तू मला अर्पण कर असं म्हणणं आहे. म्हणजे तप तर करच. आता हा प्रश्न आहे की मी दान देतो परत तुला कसं अर्पण करायचं, याचा अर्थ मी ते दान देताना मोठा होऊ शकतो ना. कबीरांच्या बाबतीत असं सांगतात की ते नेहमी मान खाली करून असायचं दान देताना. आणि कोणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही एवढं दान करता जगामध्ये, तुम्ही मान का खाली घालता? तर त्याच्यावर त्या कबीरांचं सुप्रसिद्ध वाक्य की देनहार कोई और है. मला लाज वाटायला लागते की तो देतोय आणि मला मोठेपणा येत आहेत लोक. त्याच्यामुळे जे काही देतोय, मानव सेवा इज माधव सेवा असं सत्यसेवावर सांगायचं की जे काही तुम्ही सेवा करते माझी सेवा म्हणून करा. मी मोठेपणा त्याच्यामध्ये तुम्हाला येणार नाही. की जो कोण तुमच्या समोर माणूस आलेला आहे तो माझाच अंश आहे हे समजून त्याला मदत करा, म्हणजे ते मला अर्पण करतो. पण हा भाव हीच परत आपण तिथेच येतो की हा भाव ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आपल्याला असं वाटत नाही, समोरच्या माणसाला गरज आहे ना, आम्ही देतो ना डोनेशन त्याला. तो तुझ्याकडनं घेतो हे तुझ्यावर उपकार करतोय. तो भगवंत आलाय अडचणीचं निमित्त करून, असं वाटतं का आपल्याला? तर असं नाही. म्हणून सगळ्या संतांनी भावाविषयी उदंड वाङ्मय निर्माण केलं. तसं स्वामी स्वरूपानंदांनी संजीवन गाथेमध्ये एक साकी लिहिली आहे की पोटी भाव तरी पाणी होय तीर्थ, पर्णते यथार्थ पत्री रूप, दूध दही घृत शर्करा सहित, मधु पंचामृत तेची होय, अन्नाचा प्रसाद राखती विभूती, तांदूळ ते होती मंत्राक्षता. स्वामी म्हणे जेथे भाव तेथे देव, भावाचे गौरव कायवान. अस्मीजी.
बरेच प्रश्न आले आणि खरं तर आपल्याकडे प्रश्नांना उत्तरं द्यायला वेगळं सत्र नाही आहे आता, कारण आपण असं ठरवलं की उद्याचं शेवटचं समारोप प्रश्नोत्तर सत्र होतं तेव्हा आपण दिंडी करणार आहोत इकडे, दिंडीचे दिवस असल्यामुळे. त्यामुळे आता इथले काही प्रातिनिधिक प्रश्न मी मध्ये मध्ये घेतो. चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग असं सांगितलं जातं. निरोध हा शब्द का वापरलाय, विरोध का म्हणले नाहीये? चित्त आणि मन याच्यात नेमका फरक काय आणि संविद म्हणजे काय? विरोध अशासाठी म्हणलं नाहीये की चित्तवृत्तींना तुम्ही विरोध करायला गेलात तर त्या थांबण्यापेक्षा जास्त उफाळतात. प्रक्रियेमध्ये आपण नेहमी सांगतो की प्रतिसादही देऊ नका आणि प्रतिकारही करू नका. एक डिस्टन्स क्रिएट करा वृत्तींपासनं, मगच ते हळूहळू आपल्या शांत होतात. तुम्ही कुठल्याही प्रकारे त्यांना एंटरटेन केलं, इन्व्हॉल्व झालात तरी किंवा फाईट केलं तरी त्यांना निमित्त मिळतं तुमच्यावर राहायला. आणि म्हणून विरोध करायचा नाही. आपल्याकडे जे शब्द सांगितलेले आहेत ना, चित्ताच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. पहिली अवस्था म्हणजे मूड अवस्था सांगितली की जेव्हा माणसाला असं वाटतच नाही की असं काही करावं, काय इरिलेव्हंट वाटतं की काय चाललंय सगळं, गीता माहिती नाहीच. दुसरी अवस्था सांगितली क्षिप्त अवस्था, म्हणजे त्याला थेरी कदाचित माहिती असेल पण त्याचं चित्त कधी याच्या आतमध्ये रमत नाही, बाहेरच्या जगातच रमतं. मग तिसरी अवस्था सांगितली विक्षिप्त अवस्था, म्हणजे आपण मराठीत जे विक्षिप्त अर्थाने म्हणतो त्या अर्थाने विक्षिप्त नाही. विक्षिप्तचा अर्थ विशेष क्षिप्त, म्हणजे ती काय वेळेला आत येते पण ती मोस्ट ऑफ टाइम बाहेरच असते. योगशास्त्रकार असं म्हणतात की मूढ, क्षिप्त आणि विक्षिप्त तीन अवस्थांचा फारसा काही उपयोग नाही साधनेमध्ये. पुढच्या दोन अवस्था ज्या आहेत
त्या पाहिजेत. तर चौथी अवस्था ती म्हणजे एकाग्रचित्त. एकाग्राचा अर्थ स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की अध्यात्मामध्ये वन क्वालिटी विच डिफाईन्स द आउटकम इज फोकस, ॲबिलिटी टू फोकस, एकाग्र. जसं ते लेझर बीम सगळे एका ठिकाणी पॉईंट करून वाटेल त्या गोष्टी करू शकतो, तसं. तर अशी एकाग्रता ध्यानाच्या सुरुवातीला लागते. जसं आपण एखादा दोरा छोट्या सुईच्या नेढ्यातनं ओवायचा असेल तर तो आधी पिळून घेतो की नाही, आणि मग तो सहज जातो टोक झाल्या, तसं एकाग्रता. आणि त्याच्या पुढचा टप्पा जो येतो तो म्हणजे निरुद्ध. हे मी आधीचे टप्पे अशासाठी सांगितले की निरुद्ध एकदम कळत नाही, उलटही असतं. खूप लोकांचा असा समज असतो की एकाग्रता म्हणजे ध्यान, एकाग्रता इज इक्वल टू ध्यान. इट इज नॉट. दुसरं काय, ध्यान म्हणजे फोकस राहायचं? नाही नाही नाही, फोकस राहणं ही ध्यानाची प्री-रिक्विजिट आहे. फोकस राहणं म्हणजे ध्यान नाही आहे. फोकस राहिल्याशिवाय ध्यान अनुभवता येणार नाही, खरी गोष्ट आहे. पण फोकसिंग इज नॉट मेडिटेशन. मेडिटेशन हे निरुद्ध अवस्थेपासून चालू होतं. निरुद्ध याचा अर्थ तुम्ही फोकस करता 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 असं लक्ष येतं की ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या सगळ्या निघून गेल्यात. आणि ही जी अवस्था आहे, निरोधाचा अर्थ निघून जाणं. आणि त्याच्यानंतर सहावी एक स्थिती, सहावी अवस्था जी पातंजल योगसूत्र आपण सांगितली नाही पण जी भगवद्गीतेत सांगितलेली, ती म्हणजे उपराम अवस्था. उपराम अवस्थेचा अर्थ असा की एकाच ठिकाणी तुमचं लक्ष केंद्रित सुरुवातीला होतं आणि ती स्थिती विकसित होता होता त्याच्यामध्ये इतकं आत शिरतं की तिथनं बाहेर काढायचं ठरवलं तरी काढता येत नाही. त्याला उपराम स्थिती असं म्हणतात. म्हणजे निरुद्ध अवस्थेमध्ये थोडासा प्रयत्न आहे, एकाग्रतेमध्ये प्रयत्न आहे, निरुद्ध उपरामध्ये प्रयत्न नाही. अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग वगैरे असे जे काही जी वर्णनं आहेत ना, ती सगळी उपराम अवस्थेची वर्णनं आहेत. तर त्याच्यामुळे विरोध हा शब्द शक्य नाही, निरोधच वापरावा लागेल. चित्त आणि मन ह्याच्यामध्ये फरक काय? मन साधारणपणे जे सांगतात ती व्याख्या मनाची, मन हे ओपन कॅमेरासारखं आहे, सगळ्या गोष्टी कलेक्ट करायचं काम करतं. इंद्रिय त्याचे एजंट्स आहेत 5. सो इन्फॉर्मेशन गॅदरिंग त्याच्या मागे मन आहे. किंवा दुसरं सांगतात मनाच्या बाबतीत की संकल्प आणि विकल्प सतत ज्याच्यामध्ये चालू असतात ते मन आहे. आणि चित्त काय, तर हे जे काही सगळं इन्फॉर्मेशन कलेक्शन सेंटर आहे, त्याचे संकल्प विकल्प सतत करत आहे, त्याच्यातल्या ज्या गोष्टी या आतमध्ये रुततात, त्याला आपल्याकडे चांगला शब्द आहे संस्कार. की अंतःकरणावर ज्या गोष्टी संस्कारित होतात, म्हणजे थोडक्यात ज्या द थिंग विच स्टे, त्याला त्याच्या मुळे बनलेलं अंतःकरण जे आहे त्याला चित्त असं म्हणतात. मनातल्या काही गोष्टींचा सबसेट आहे असं आपण म्हणतो. चित्त आहे, चित्त आहे. आणि म्हणून योगस्तु चित्तवृत्ती निरोधा सांगितलं, योगस्तु वृत्ती निरोधा नाही सांगितलं. की जे ते रुतलेल्या गोष्टी आहेत ना त्या काढणं हाच खरा प्रॉब्लेम आहे. जे नुसतं येते तो प्रॉब्लेम नाही आहे, संस्कारित गोष्टी काढणं हा प्रॉब्लेम आहे. संविद म्हणजे काय? संविद या शब्दाचा अर्थ खरं सांगितलाय. संविद याचा अर्थ शुद्ध जाणीव असा आहे. सो मी आहे हे मला नेहमीच माहिती आहे, डोळे मिटल्यावर त्याची जाणीव आहे मला. पण ती जाणीव जी आहे ती जशी वस्तुस्थिती आहे तशी नाही. तर ती वस्तुस्थिती अनुभवण्याकरता प्रयत्न आहेत. आणि जेव्हा ती वस्तुस्थिती कळते, ती जाणीव स्वतःचं स्वरूप स्वतःहून उलगडून दाखवते, शुद्ध स्वरूपात येते, तेव्हा त्याला संविद असं म्हणतात. निसर्गदत्त महाराजांनी सांगितलं की तोच खरा परमेश्वर आहे, बाकी दुसरा कुठलाही परमेश्वर नाही आहे. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव हाच परमेश्वर आहे, ह्याला धरून राहा, बाकी काही दुसरं नको. त्या अर्थाने तो संविद असा शब्द आहे. ज्ञानेश्वरीची सुरुवातच त्या शब्दाने झाली खरं. ओम नमो जय आद्या जय जय संवेद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपाला संबोधून म्हणलंय की स्वसंवेद्य आहे ते आत्मरूप. दुसरं कोणतरी आणून गणपती ठेवला तुमच्या देवाऱ्यात असं आत्मरूप तुमच्या अंगात ठेवलं असं ठेवू शकत नाही. ते आतमध्येच आहे आणि ते स्वतःलाच जाणवू शकतं फक्त. त्या अर्थाने संविद ही गोष्ट खूप महत्वाची आहे.
सारासार नित्यानित्य विवेक करावा हे कळते, पण दोन्ही पर्याय अनित्य असार असतात. तेव्हा विवेक इज इक्वल टू निवड. विवेकाची निवड कशी करा? विवेक ही गोष्ट ही उपजतच आहे खरं तर, फक्त आपल्याला माहिती नसते. विवेक हा शब्द आत्मानात्म विवेक या अर्थाने वापरला जातो. जे आहे आणि जे नाही आहे त्याचा निवाडा करण्याची बुद्धीची क्षमता आहे, ती विवेक शक्ती आहे. ती विकसित करायला लागते. मात्र त्याच्यामध्ये आपलं मनच येतं ॲक्च्युली. स्थिरबुद्धी योगामध्ये याचं एक्सप्लेनेशन आहे सगळं, की आपला प्रॉब्लेम काय आहे की इंद्रियांचा ताबा मनावर आहे आणि मनाचा बुद्धीवर आहे. ते एक्झॅक्टली रिव्हर्स करायला लागतं. रस्सीखेच आहे ॲक्च्युली. एका बाजूला एका टीममध्ये इंद्रिय आणि मन आहे, दुसऱ्या बाजूला बुद्धी आहे. ऑल द टाइम दे आर पुलिंग बुद्धी टू वन साईड. पहिली गोष्ट तुम्हाला त्या दोघांना इकडे ओढायला लागतं. सो बुद्धीचा ताबा मनावर यायला लागतो आणि मनाचा इंद्रियावर यायला लागतो. आणि असं जेव्हा होतं तेव्हा ती प्रज्ञा जागृत होते, आणि ती जेव्हा होते तेव्हा तो विवेक हा तिचा काय म्हणतात एक्झिक्युशन आहे, तिचा भाग आहे. प्रज्ञेला कळतंच काय आहे काय नाही, त्याचा निवाडा ती करायला लागतं. जिवलगांबद्दल एकाच वेळी ओलावा आणि अलिप्तता कशी साधावी? कोणी जिवलग आहेत का इथे? तर नंतर उत्तर देतो मी. हा अवघड प्रश्न आहे, पण परमार्थामध्ये आलेला प्रश्न आहे. समर्थांनी याच्यावर खूप स्पष्टपणे जास्त वक्तव्य केलेलं आहे. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ते तुवा आपुली मानली, कैसे रे पढत मूर्खा वगैरे. तुम्ही एका स्थळी जन्माला म्हणतो आपलं मानून चाललाय, तुम्ही पढत मूर्खाचं लक्षण आहे. तर हे लक्षात ठेवायचं की कर्म विपाक सिद्धांत हे सांगतो की काहीतरी पूर्वकर्म घडलेलं आहे, त्याच्यामुळे आपले हे बंध निर्माण झालेले आहे, त्याच्यामुळे आपण एकत्र आलेलो आहे. किती काळा करतायत माहिती नाही. प्रत्येक वेळा दुसरा माणूस मरायलाच लागतो असं नाही. वियोग हा कुठल्याही कारणाने होऊ शकतो. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ, क्षणिक देवी आहे बाळा, मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. तसं आहे ते. सो एक लक्षात ठेवायचं की सहप्रवासी आहोत आपण. जरी आपल्याला असं वाटत असेल की ह्याच्यावरच अवलंबून, तशी वस्तुस्थिती नाही आहे. जगात असं दिसत नाही. सिंधुताई सपकाळांबरोबर मला काम करायची संधी 5-6 वर्ष मिळाली. तिथे मला प्रकर्षाने जाणवलं, त्यांनी स्वतःची मुलगी, इतरांची मुलं घेता यावीत पदरात आणि त्यांची आई होता यावं म्हणून स्वतःची मुलगी त्यांनी संस्थेमध्ये दत्तक ठेवली, की भेदभाव व्हायला नको. आणि अशा प्रकारे जेव्हा माणूस मोठा होतो तेव्हा असं लक्षात येतं की त्याला माहिती असतं की शेवटी बंध जुळलेले आहेत. म्हणजे त्यांचा जो मुलगा ज्यांनी सगळ्यात मोठं काम केलं होतं त्यांचा खरा मुलगा नाहीच आहे, तो मानलेला मुलगा आहे. त्याला रेल्वेच्या याच्यावर सोडलं होतं रुळावर, दीपक गायकवाड याचा तर मोठी मांजरीला संस्था आहे. आणि त्याला त्यांनी उचललं आणि त्याच्यानंतर सांभाळलं. आणि तो मोठा झाल्यावर त्याच्या घरच्यांनी त्यांच्यावर केस टाकली, कारण त्याच्या असं लक्षात आलं की वडिलोपार्जित खूप प्रचंड जमीन त्याच्या नावावर होती. तर माईंवरच केस टाकली की यांनी पळवलं. आणि ती केस झाली 18 वर्ष झाल्यावर दीपक भाऊनी पहिली साक्षी दिली कोर्टात की ही माझी खरी आई आहे, हिने मला सांभाळलं, हे सगळे खोटे आहेत. आता आले सगळे नातेवाईक वगैरे, जवळचे असले तरी ह्यांना मी ओळखत पण नाही कोण. तेव्हा टाकून दिलं होतं यांनी. सगळ्या नातेवाईकांना त्यांनी डिनाय केलं कोर्टामध्ये. यांनी मला सांभाळ केला, ही माझी आहे. आणि मग ती सगळी ती जागा जो मांजरीला याला कुंभारवाडला जो आश्रम आहे ममता बालसर त्याच्या नावावर ट्रान्सफर, असं होऊ शकतं. शेवटी जे बंध असतात ते हृदयाचे बंध असतात खरे. रक्ताचे बंध हे तितकेसे खरे नाही. असं म्हणतात की तुम्ही जर कोर्टात गेलात तर कुठलंही नातं असं तुम्हाला दिसणार नाही की जे एकमेकांच्या समोर स्टँड झालेलं नाही आहे. भाऊ भावाशी भांडताय, बहीण बहिणाशी भांडतायत, आई मुलगा वडील, ऑल कॉम्बिनेशन्स इन सीन हायकोर्ट, एव्हरी कॉम्बिनेशन. टोकाला जाऊन केसेस चाललेल्या आहेत. याचा अर्थ हाच आहे ना की कुठल्या याच्यानं काही होऊ शकतं. सर्वसाधारणपणे इंटरेस्ट कॉमन आले की फाटतात रिलेशन्स. म्हणून असं ते झेन याच्यामध्ये म्हणतात की आयुष्याच्या उत्तरार्धात तुमचे नातेवाईक तुमचे मित्र व्हावे आणि तुमचे मित्र तुमचे नातेवाईक, असं एक झेन म्हण आहे. म्हणजे जो मैत्र भाव आहे तो महत्त्वाचा आहे.
ते तुमचं खरं नातं आहे. आणि त्या बाबतीत असं सांगतात, ओलावा जिवलग. स्वामींनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलीच आहे, मागणीच मागितलेली आहे की मैत्र भाव निर्माण झाला पाहिजे. पण स्वामी असं म्हणायचे की मैत्रभाव हा सगळ्या प्राणीमात्रांविषयी निर्माण झाला पाहिजे, अमुक एका फॉर्मविषयी असायची गरज नाही. हा मैत्रभाव महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे कसं असतं, मित्रत्व हे अनेक कारणांनी होतं. म्हणजे स्वामींनी लिहिलेलं आहे की सर्वसाधारणपणे लोक मित्र होतात कारण इंटरेस्ट कॉमन असतात. आम्ही एकत्र बसतो, फिनिश. काही सांगायची गरज नाही. ते परवा कोणतं एक स्थळाविषयी सांगत होते की आम्हाला चांगला मुलगा हवा आहे, खात्या पित्या घरचा असावा, खाणारा आणि पिणारा नसावा. मराठी भाषेचं एक किती कन्व्हर्टेशन्स आहेत. तर कॉमन इंटरेस्ट असलं की एकत्र होतं, किंवा सहवास आपला असला. शाळेतले मित्र असे, माझ्या भाग्याने आज माझे खूप शाळेतले मित्र मला समोर दिसत आहेत, त्यांच्यासमोर बोलणं ही वेगळी गोष्ट आहे. तो सहवास इतके वर्ष असतो, त्यामुळे ते नैसर्गिक प्रेम असतं. फ्रेंडशिप बाय प्रिन्सिपल हा एक वेगळा भाग असतो की इन प्रिन्सिप ही व्यक्ती मला आवडते, माझ्या वेवलेनची आहे, म्हणून मैत्रिणी म्हणून. अध्यात्म सांगतात तसं नाही आहे. अध्यात्म सांगतं की प्रत्येक जण त्याचा अंश आहे, तू पण त्याचाच अंश आहे, म्हणून ते मैत्री निर्माण झालं पाहिजे. आणि असं जेव्हा मैत्री निर्माण होतं ना, तेव्हा तुम्ही त्याच्यातनं हर्ट होत नाही फारसे. प्रतिकूल वागली ती काय परमेश्वराची इच्छा आहे, काय करणार. कुठल्याही एका फॉर्मविषयी तुम्ही जास्त अडकलात ना की सगळं प्रॉब्लेम निर्माण होतो. आमचे एक सर होते, ते नेहमी सांगायचे, मला फार आवड त्यांचा, पद्माकर पंडित म्हणून BJ मेडिकलला आम्हाला फार्माकोलॉजी शिकवायचं. तर पंडित सरांचं एक आवडतं वाक्य होतं जे तालमीला होतं. ते म्हणायचे की तुम्हाला जगामध्ये एक तुम्हाला पॅरामीटर देतो की माणूस आपला आहे का नाही, किंवा चांगला आहे की नाही ठरवायचं. काय की म्हणजे असं असतं की चांगलं ते आपलं का आपलं ते चांगलं. तुम्ही ठरवा, समोरच्या माणसाला पाहून तुम्ही ॲनालाइज करा, हा कुठल्या कॅटेगरीत बसतो, आपलं ते चांगलंवाला आहे का चांगलं ते आपलंवाला आहे. हां, चांगलं ते आपलंवाला हा जर असेल ना तर गोष्टी स्मूथ असतात. पण आपलं तेच चांगलं हे असेल इन द प्रॉब्लेम. हा म्हणजे मला क्रायटेरिया म्हणून मी तो आयुष्यभर लक्षात ठेवला की एखाद्या माणसाला सोपी गुरु किल्ली आहे की आपलं ते चांगलं आहे का चांगलं ते आपल्याला लावून बघा तुम्ही त्याला. तर तसं आहे. त्यामुळे जीवलगांविषयी बोलायचं झालं तर सिद्धांत असं सांगतो की माणसांवर प्रेम हे मुळात गुणांमुळे असतं. गुणांवर माणूस खरं प्रेम करतो. गुण नसताना जेव्हा प्रेम केलं जातं ती एका प्रकारची मजबुरी असते. तर काय करणार, एका घरात राहतो वगैरे असं असतं. खरं नैसर्गिक ओढा हा दैवी गुणसंपत्तीकडेच आहे. आणि त्याच्यामुळे हे तत्वज्ञान थोडंसं लक्षात घेतलं तर मग आपण एकाच वेळेला अलिप्त पण राहू शकतो आणि एकाच वेळेला जिथे आवश्यक आहे तिकडे प्रेमाने पण राहू शकतो. राहता आलंच पाहिजे, कारण त्याला चॉईस नसतो. प्रत्येक वेळेला काय आपण चूज केलेली माणसं आपल्याबरोबर असतात असं नाही. वेगळ्या प्रकृतीची माणसं असतात. संतांकडे एक वेगळी कपॅसिटी असते. ते प्रकृतीच्या पलीकडे जाऊन त्या माणसाचं तत्व असतं त्याच्याशी रिलेट होतं. त्यामुळे त्यांना प्रकृतीचा काही त्रास होत नाही. की अमुक एक व्यक्ती असं काय वागते, वेळ पाळतच नाही, प्रकृती आहे. आपलं असं नाही, माझं यांच्याशी जमत नाही. तर प्रकृती, वेगवेगळ्या प्रकृतीची माणसं आहेत आणि त्यांच्यामुळे तत्व एकच आहे. तत्वाचा मी स्वीकार कायम करतोय अशी भावना जर सुदृढ झाली ना तर मग तुम्ही खूप लोकांच्या बरोबर एकत्र राहू शकता, संघटन करू शकता, चांगलं काम उभारू शकता. नाहीतर मग ते इतके आपले कंडिशन्स असतात मग माणसं दुरावतात. तर खूप डेलिकेट बॅलन्स आहे. थोडक्यात निरपेक्षता कशी मिळवता येते, शेवटचाच प्रश्न होता, वेळ पण झाली. निरपेक्षता अध्यात्मातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. स्वामीच्या गुरु भगिनी डॉक्टर लताताई भिशीकर पुण्यात 1 वर्ष राहिल्या होत्या. त्यांच्याकडे आम्ही उपनिषद शिकायला जायचो. आणि तेव्हा मी एकदा त्यांना म्हटलं होतं, एक दुसऱ्या गुरु भगिनी होत्या, त्यांच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या की असं काही करावं. मला तेव्हा काय असं प्रबोधन वगैरे करण्यात काही इंटरेस्ट नव्हता.
हे अजूनही फार आहे असं नाही, पण तेव्हा अजिबात नव्हता. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा काहीच करत नाही वगैरे वगैरे असं. आणि मी त्यांना म्हटलं, मी दत्ताताईंकडे गेलो होतो एकदा, त्यांना म्हटलं माझा प्रॉब्लेम असा आहे की कोणी माझ्याकडनं अपेक्षा करायला लागलं की मी बॅकफूटवर जातो एकदम. आणि भगवद्गीतेत म्हणलंय की अनपेक्षा शुचिर दक्षा. तर त्याच्यावर ते हसून एकच वाक्य मला म्हणले होते की परमार्थामध्ये मी एकच शब्द जर काही शिकला असेल तर तो म्हणजे निरपेक्षता आहे, असं मला म्हणलं. निरपेक्ष होणं हे जर जमलं तर बाकी काही करायला लागत नाही, असं मला एक वाक्य म्हणलं. कारण तेच आहे ना की अपेक्षाचा अर्थ माझ्या डिझायर्स आहेत. इतक्या अपेक्षा भक्ताला असतात. म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे सगळं व्हावं ही मुख्य अपेक्षा असते. आणि भक्तांनी काही अपेक्षा करू नये ही भगवंताची भक्ताकडून अपेक्षा असते. तर हा ताळमेळ जर जमायचा असेल तर अल्टिमेट कोणाचा से तर त्याचा आहे. त्यामुळे तुझा से तू काढून टाक, यालाच निरपेक्ष होणं असं म्हणतात. त्यामुळे कसं आहे की आपली एखादी इच्छा असेल तर ती गैर आहे असं नाही आहे, पण ती पूर्ण होईल असा अट्टहास नको, त्याला निरपेक्ष होणं असं म्हणतात. त्याची इच्छा असेल, मी सगळे प्रयत्न करून पाहिन, पण जे आपण कालचं दैवम चैवात्र पंचमम म्हणलं, तो 5चा फॅक्टर नेहमी लक्षात ठेवायचा. म्हणजे मग अपेक्षा भंगाचं दुःख येत नाही की असं कसं झालं. सो असं ते म्हणतात ना, यू हॅव टू एक्सपेक्ट द वर्स्ट बट प्रिपेअर फॉर द बेस्ट. असं कायम धोरण पाहिजे. आमच्या मेडिकल याच्यामध्ये सांगतात क्रिटिकल केस मॅनेजमेंटमध्ये की तुम्ही वर्स्ट एक्सपेक्ट करा पण प्रिपेअर फॉर द बेस्ट. उलटं नाही करायचं. आपल्या इथेच गल्लं होतं, आपण उलटं करतो बरोबर. त्यामुळे जे काही प्रयत्न करायचे ते सगळ्यात चांगल्या आउटकमसाठी करायचे, पण हे लक्षात ठेवून की बरोबर उलटं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे अपेक्षा आणि निरपेक्ष होणं परमार्थातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपली वेळ झाली आहे. अजून काही प्रश्न आहेत, जर वेळ या गीता पंचामृतच्या याच्यामध्ये जमलं तर आपण ते बघूया, नाही जमलं तर माझ्याकडे या सगळ्या लोकांचे नंबर आहेत, मी स्वतंत्र त्यांना फोन करून त्या प्रश्नाची उत्तर नक्की देईन. गीता पंचामृतचं हे 3रं पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करतो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.